नमस्कार. गेल्या 4 दिवसापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे अजिंठा डोंगर पट्ट्यातील कन्नड सोयगाव आणि खुलताबाद तालुक्यातील कोळी महादेव आणि कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण चालू आहेत. आपण बघतोय 2 दिवसा अगोदरही पाऊस जोरदार पडला, रात्री जोरदार पाऊस होता, वारं होतं आणि मोठ्या वेगाने देखील होते वारं आणि पाऊस. अशा पावसामध्ये आणि वेगानं असलेल्या वाऱ्यामध्ये आपण घराच्या बाहेर तर काही पडत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये या भगिनींची आणि या बांधवांची आंदोलन करण्याची गरज काय, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आंदोलन तर यशस्वी झालं, रॅल्या निघल्या, जल्लोष झाला, ढोल ताशे वाजले, गुलाल उधळला गेला. एवढं जर काही होत असेल आणि आंदोलन स्वरूपीचा जर का प्रश्न मार्गी लागला होता, तर मग हे आंदोलन करण्याचं कारण काय? तर ह्या लोकांनी अक्षरशः भडवेगिरीपणा केलेला आहे. कारण यांना पश्चिम महाराष्ट्रात कोणी खांद्यावर उचलत नाही, यांच्याकडे लोक नाही. या अजिंठा डोंगरपट्ट्यामध्ये जेव्हा आम्ही आमचे सहकारी प्रत्येक गाववाडी वस्तीमध्ये जाऊन जनजागृती केली, आंदोलन उभी केली. कन्नडमध्ये 2029ला सर्वात पहिलं आंदोलन हे तिथल्या गाववाड्यात वस्तीवर जाऊन आम्ही उभं केलं आणि त्यानंतर प्रमाणपत्र चालू झाले. आता 2023च्या आंदोलनाच्या पूर्वीची परिस्थिती ही एकदम बिकट होती, बेकार होती प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातले. नंतर ते आंदोलन झालं. पहिल्याच दिवशी जवळपास 10 ते 12 प्रमाणपत्र हे मिळाले विनामूल्य. कोणतेही आम्ही संघटनेच्या लोकांनी न पैसे घेता, कोणत्याही कार्यकर्त्यांना न पैसे घेता त्याच दिवशी त्याच ठिकाणाहून जसे प्रमाणपत्र मिळाले तसे त्या अर्जदारांना आपण मोफत दिलेत, 1 रुपया न घेता. परंतु मध्यंतरीच्या काळात जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये प्रमाणपत्र मिळाले, कोणाकडून 5,000 घेतले, कोणाकडून 10,000 घेतले, कोणाकडून 20,000 घेतले. हे कोणा अधिकाऱ्यांनाही घेतले, त्या दलालांनी घेतलेले आहेत. तुम्ही बघा, एडीएम सोबत बोला, तिथं पैशाची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर मी कॉल केले, काही जे गरजू विद्यार्थी होते ज्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम होतं, काही जॉबसाठी लागणार होती, काही ॲडमिशनसाठी लागणार होते, त्या एडीएमला कॉल केल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र दिले. मग हे जे दलाली करणारे लोक आहेत यांच्या अक्षरशः चपलाने त्यांचे मुसकडे फोडण्याची गरज आहे, तरच आपल्या समाजाला न्याय मिळू शकतो. कारण जोपर्यंत आपण त्यांचे कानफडे फोडत नाही तोपर्यंत आपल्या समाजाला न्याय मिळू शकणार नाही. आज हे आंदोलनाला 4था दिवस असून देखील या भाडखाऊ लोकांनी, जे लोक येणारे होते त्या आंदोलनाला पाठिंबा देणारे होते, त्या आंदोलनाला रोखण्याचं काम या हरामखोरांनी केलेलं आहे. आता तुम्हाला जर कन्नड तालुक्यामध्ये एडीएमच्या आवारामध्ये, एडीएम कार्यालयाच्या परिसरामध्ये किंवा वारंवार कोणी फायली घेऊन येताना दिसत असेल, वारंवार दलाली करताना दिसत असेल, त्यांना झोडलं पाहिजे, तरच यामध्ये बदलाव होईल. कारण 2023 नंतरला बऱ्याच प्रमाणामध्ये परिस्थिती ही बदललेली होती. बऱ्यापैकी लोकांना प्रमाणपत्र हे सुलभ पद्धतीनं मिळायला लागले होते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये कोणी येतं, दलाली करतं, त्याच्यानंतर रॅल्या निघत्या, त्यामध्ये श्रेयवादाची लढाई चालू होती. आजी आमदारात आणि माजी आमदारात झोपल्या जाती. म्हणजे माजी आमदार होता त्या 2023ला आणि 24ला त्याचा कार्यकाळ असताना, आमचे आंदोलन तिथं चालू असताना तो रोडनी जायचा यायचा, चक्रा मारायचा वारंवार. तेव्हा त्याला जाग नव्हती आली का समाजाची? जेव्हा माजी झाला तर तेव्हा आजीला शिव्या द्यायच्या, तिथं यायचं, श्रेयवाद करायचा. म्हणजे हे योग्य आहेत का? मग या श्रेयवादामुळं आता त्रास कोणाला होतोय? विद्यार्थ्यांना होतोय. जे आंदोलनाला बसले त्यांना त्रास होतोय. आज 4था दिवस का उगवला त्या आंदोलनाचा? याचं कारण काय आहे? याचं कारण हे दलाल लोक आहेत, याचं कारण ती रॅली आहेत, याचं कारण ते गुलाल उधळणे आहेत. तो गुलाल उधळणं इथला सोपा नव्हता. तो विजयचा किंवा बॉर्डरवरचा काही जंग लढून आलेला नव्हता. आम्हाला तर वाटायला लागलं की आम्ही त्या आंदोलनात ज्या दिवशी गुलाल उधळला, रॅली निघली, तेव्हा तर तिथं नव्हतो. पण आम्हाला वाटायला लागलं की कन्नड तालुक्यामध्ये जातवेदता प्रमाणपत्र मिळायला लागलीत की काय. सर्वांना वाटायला लागलं, वाव, काय गुलाल उधळलं, काय रॅली निघाली, ढोल ताशे वाजलेत.
म्हटलं आता काय संभाजीनगरला जायचं काम नाही, कोर्टात जायचं काम नाही, व्हॅलिड हे कन्नड तालुक्यातच मिळू लागलं काय. कारण हे पश्चिम महाराष्ट्र नेता, यांना तिकडे कोणी भाव देत नाही, इकडे कुत्र हुंगत नाही. मग इकडे यायचं, आयत्या पिठावर रेषा मारायच्या, जे चालू काम आहे ते बंद पाडून टाकायचं, आणि मग परत त्यांचे कार्यकर्ते भिडून द्यायचे, परत दोष आम्हाला द्यायला लावायचा, आमच्या कार्यकर्त्याला द्यायला लावायचा. ही छपरीगिरी आता तरी बंद करा. तुमच्याकडून सांगण्यासाठी काही काम होत नाही. तुम्ही तिकडं एखाद्या नेत्याची चाटुगिरीपणा करा, परंतु या अशा चालू कामामध्ये खेळ आणण्याचं काम हे आमच्या भागामध्ये येऊन करू नका, ही आपणास विनंती आहेत. मी या अजिंठा डोंगर पट्ट्याच्या जालना जिल्हा असेल, संभाजीनगर जिल्हा असेल, या जिल्ह्याच्या बाहेर देखील आमचं काम बऱ्यापैकी चालते, आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने चालतात, सर्व टीमच्या वतीने करतात, परंतु चांगल्या पद्धतीने काम करतो. असं काही बिघडवायचं काम करत नाही आम्ही. जे चालू प्रमाणपत्र बंद करून टाकायचे, तिथं एडीएमला शिवाय द्यायच्या विनाकारण, चालू असल्यावर देखील, चालू नसताना आंदोलन करू शकता तुम्ही. चालू नसताना तिथं त्यांना मागणी करा, रितसर आंदोलन करा, तोडगा निघल्यावर तर हे करा, प्रमाणपत्र पदात पाडून घ्या, लोकांचं जे आपल्याला भलं करते ते करा. परंतु तुमच्या हरामखोरीपणामुळं, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापायी, तुमचं ते हुल्लडबाजीमुळं ह्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. तो जो गुलाल होता उधळायला, हा तुमचा विजयीचा गुलाल नसून त्यांचं तुम्ही करिअर उद्ध्वस्त करण्याचं काम करून हा गुलाल उधळलेला आहे. आता तरी यानंतर बंद करा. आणि या तिथं जे 6 बांधव बसलेले आहेत, 3 महिला बसलेल्या आहेत, या आंदोलनाला माझ्या धाडस सामाजिक संघाच्या वतीने मी परिपूर्ण पाठिंबा देतोय. या आंदोलनाला बळ देण्यासाठी मी लवकरच कन्नड एडीएम ऑफिसला येतोय. आणि आपण ज्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्यांना शक्य होईल, आता पाण्या पावसात तर कोणी घराच्या बाहेर निघत नाही, परंतु या पाण्या पावसामध्ये ते लोक 4 दिवसापासून एवढ्या वेगाने वाहत असताना देखील तिथं ठामपणे बसलेले आहेत. या आंदोलनाला तुम्ही देखील पाठिंबा देण्यासाठी तिथं हजर राहावं. याच्या अगोदर जेही आंदोलन झाले होते, कोणतेही आंदोलन असो, हे आंदोलन फक्त तिथं जमलेल्या विद्यार्थी असेल, बांधव असेल, महिला असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, यांच्यामुळे यशस्वी झालेले आहेत, कोण्या नेत्यामुळे झालेलं नाही. मी तिथं स्वतः जरी आलो असलो तरी ते आंदोलनाचं सर्व श्रेय तिथल्या समाज बांधवांना जातंय, कोणत्या नेत्याला जाणार नाही, मला येणार नाहीत, हे मी प्रामाणिकपणाने स्पष्ट करतो. आणि यानंतर देखील होणाऱ्या आंदोलनाला मी परिपूर्ण सोबत आहोत, या आंदोलनकर्त्याच्या पाठीशी उभा आहोत. माझी धाडस सामाजिक संघ हाही देखील परिपूर्ण ताकदीनिशी या आंदोलनकर्त्याच्या पाठीशी आहे. एवढंच बोलतो. जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय.